नमस्कार शेतकरी मित्रांनो, जी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विषम हवामान पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागात वादळी पाऊस सुरू आहे, तर काही ठिकाणी उन्हाचा चटका वाढलेला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक बेजार झाले आहेत. राज्यातील अनेक भागांमधील तापमान 42 ते 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेले आहे. उन्हाची दाहकता एवढी अधिक आहे की उष्माघाताची देखील शक्यता नाकारून चालत नाहीये. यामुळे या प्रचंड उकाड्यापासून आणि वाढत्या तापमानापासून सर्वसामान्यांनी आपले संरक्षण करावे, असा सल्ला तज्ज्ञ माध्यमातून दिला जात आहे. विशेष म्हणजे आयएमडीने पुढील 2 दिवस राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस हजेरी लावणार असे म्हटले आहे. तसेच काही भागांमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. म्हणजेच अजूनही राज्यात संमिश्र वातावरण पाहायला मिळणार आहे. दरम्यान सध्या सुरू असलेल्या वादळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी बांधवांच्या माध्यमातून अवकाळी पाऊस कधी थांबणार हा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान याच संदर्भात हवामान खात्याने मोठी बातमी दिली आहे. हवामान विभागाने आज अर्थातच 29 तारखेला राज्यातील कोकण विभागातील सर्व 6 जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे. तर आज 30 एप्रिल रोजी मुंबई, ठाणे आणि रायगड या भागात उष्णतेची लाट येणार असल्याचं आयएमडीने सांगितलेले आहे. पण मराठवाड्यातील बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर, धाराशिव या जिल्ह्यात ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. याशिवाय विदर्भ भागात देखील पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. येथील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तथापि उद्यापासून पावसाचा जोर काहीसा कमी होणार आहे असं आयएमडीने म्हटलेलं आहे. उद्या एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस दरम्यान आजपासून पावसाचा जोर कमी होणार अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.